आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. जाते मी. अशीच मग चेहऱ्यावरची स्माइल कुठे आहे? तुला माहिती आहे ना, तुझ्या चेहऱ्यावरची स्माइल बघितल्याशिवाय माझा दिवस चांगला जात नाही. हा चेहरा बघितला ना की एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते मला. झालं, जा आता, नाहीतर उशीर होईल. होऊ दे उशीर. तुझ्यापेक्षा महत्वाचं आहे का काही? अरे बघ, मी विसरलेच, तुला डबाच दिला नाही. थांब, मी आलेच घेऊन. घेऊन ये, मी गाडी वळवून घेतो. हो. थँक्यू. वेळेवर जेवायचंय आणि सगळा टिफिन संपव. घरी परत आणायचा नाही उरलेला टिफिन. आणि लंच ब्रेक मध्ये जेवताना फोटो पाठवा. येस मॅडम. अजून काही आज्ञा? काही नाही, जा आता. परत जाऊ? हो जा, नाही तर उशीर होईल. नक्की जाऊ. लवकर ये हा. वाट बघते. हे असं बोलल्यावर आता मला जावंसच वाटत नाहीये. मी काय म्हणतो, आपण घरी जाऊया ना? श्रेयस, बाय. बाय. आराध्या, ठीक आहेस ना? फिलिंग बेटर? बरं वाटतंय. आराध्या, तुझा आमच्यावर विश्वास नसेल, पण आमचा तुझ्यावर 100% विश्वास आहे. तू शुअर आहेस ना? तू कपाटात अमृतालाच पाहिलंस? हो सासूबाई, कपाटात अमृताच होती. या ओके ओके, आय बिलीव्ह यू. आमचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आमचाही संशय त्या नम्रता अमृतावरच आहे. आणि आमचीच चूक आहे. आधीच काढून टाकायला हवं होतं त्यांना. नाही, आम्हीच डोक्यावर चढवून ठेवलंय ना त्यांना. ज्या दिवशी आई म्हणाली ना तिचा नम्रतावर विश्वास नाहीये, तेव्हाच काढून टाकायला पाहिजे होतं. पण आम्ही काय विचार केला? कामाची गरज आहे तिला, गरीब आहे, राहू दे. याच्यात चुकलो आम्ही. तुला सांगते ना, कोणी कोणाला माफ करण्याच्या लायकीचं उरलेलं नाही या जगात. तू थांब, बघ आम्ही काय करतो ते. थांबच. नम्रता, ए नम्रता. येस मॅडम. नम्रता, खरं काय आहे ते आत्ता सांग. हे बघ, शेवटची संधी देतोय आम्ही तुला. आत्ता खरं खरं बोललीस तर माफही करू आम्ही. नाही मॅडम, मी काहीच केलं नाहीये खरंच. तू काय करू शकतेस आणि काय नाही ते आम्हाला चांगलं माहितीये. खरं बोलणार आहेस की नाही? अहो मॅडम, मी देवा शपथ खरं सांगते, मी काहीच केलं नाहीये. माझ्यावर विश्वास ठेवा. म्हणजे तुझ्यावर विश्वास ठेवा म्हणजे आमच्या सुनबाई खोटं बोलतायत का? हे बघ, आमच्या सुनेवर आमचा 100% विश्वास आहे. यु नो व्हॉट, आता तर आम्हाला हाही संशय येतोय की फ्रीज मध्ये जो सुनबाईंचा फोन होता ना, तो सुद्धा तूच ठेवला होतास का? कोण करायला सांगते तुला हे सगळं? बोल ना नम्रता. अच्छा, आता काही बोलणार नाही का तू? वाव नम्रता, आम्ही तुला आजपर्यंत वारंवार माफ केलं, पण तरी तू चुका करायचं थांबत नाहीयेस. तेव्हा नाव दिस इज फायनल. इतके दिवस तुम्ही इथे काम केलं त्याबद्दल मनापासून आभार.
हिशोब करायचा आणि निघून जायचं. मॅडम असं करू नका हो, मला कामाची खूप गरज आहे. प्लीज मला कामावरून काढू नका. सांगितलं ना एकदा, शेवटची संधी होती, गेली. पॅक युअर बॅग्स अँड लीव्ह. निघ. झालं तुझ्या मनासारखं? हं? काढून टाकलं तिला आपण. आता तुला कुणीही त्रास देणार नाही, आणि कुणी दिला तर आम्हाला सांगायचं, आम्ही आहोत ना. कशाची काळजी करू नकोस. नाही, पण एका गोष्टीची काळजी तुला करावीच लागेल. अगं घाबरू नकोस. इशिता आणि अक्षयच्या लग्नाची त्याची सगळी जबाबदारी तर तुझ्यावर आहे ना. हो हो हो. आता तुझं पूर्ण लक्ष हे फक्त इशिता आणि अक्षयच्या लग्नावरच असलं पाहिजे. दॅट्स इट. बाकी कसलाही विचार करू नकोस. ठीक आहे. बघ, या सगळ्या गडबडीत शॉपिंगचं राहिलंच ना. मिसेस रत्नपारखी पण वाट पाहत असतील आपली. आपण निघूया ना आता. हो निघूया. आम्ही आवरून आलोच. ओके. हो. मी तुम्हाला रिपोर्ट्स मेल केले आहेत, जरा एकदा चेक करून मला फीडबॅक द्या. येस, थँक्यू. टिफिन मध्ये कांदे बटाटे? आराध्याने चुकून दिलाय का हा टिफिन? मे बी मस्करी केली असेल. नाही नाही, मस्करीच्या मूड मध्ये नव्हती ती. तिलाच विचारूया. काय मूर्खपणा करतोय श्रेयस. आधीच आराध्या टेन्शन मध्ये, त्यात मी तिला फोन करून हे सगळं सांगितलं तर ते आणखीन विचार करत बसेल. उगाच गिल्ट येईल तिला. आराध्या असं का वागते सकाळपासून? काही प्रॉब्लेम झाला असेल का जो ती मला सांगत नाहीये? काय सगळं कोणीतरी मुद्दामून करतंय का? आराध्याला खरंच भास होत आहेत? गॉड, या मुलींबरोबर शॉपिंग करावं लागतंय आम्हाला. हाऊ टाउन मार्केट इज दॅट. ओके, फर्स्ट हाफ तर झाला. आता सेकंड हाफ, लंच आवर. श्रेयसशी बोलावं लागेल. श्रेयस बेटा, मम्मा बोलते. हा मम्मा, बोला. कसा आहेस बेटा? ठीक आहेस ना? हो. नाही नाही, म्हणजे ऍक्च्युली बरं झालं तू तिच्याशी बोललास. शी सीम्स ओके. हा मम्मा, तशी डिस्टर्बच होती ती. मला वाटतं आपण तिला वेळ द्यायला हवा. थोडा वेळ दिला की ती होईल नॉर्मल. ऑफकोर्स बेटा, तू काळजी करू नकोस. आम्ही आहोत ना. बरं, आम्ही पण काय गप्पा मारतोय. जेवणाची वेळ झाली, तू जेवून घे बेटा. ओके. नाही तसं काही नाही. ठीक आहे, तुम्ही बोला ना. का रे, जेवण झालं तुझं लवकर? हो हो मम्मा, झालं, जेवण झालंय माझं. श्रेयस, काय झालं? खोटं बोलतोयस तू आमच्याशी काहीतरी. तुम्हाला कसं कळलं मम्मा? श्रेयस, आम्ही मम्मा आहोत तुझी. आणि हे बघ, खाण्यापिण्याच्या बाबतीत आभार करायची नाही. इट्स लंच टाइम, वेळेत जेवून घ्यायचं. हेल्थ इज वेल्थ. आम्हाला मनशांती केंद्रात असंच शिकवलंय. हो हो मम्मा, हो. अरे बेटा, आराध्य इतकं प्रेमाने तुला टिफिन बनवून देते, वेळेत नको का खायला? नाहीतर तिला किती वाईट वाटेल. सो अनफेअर टू हर.
तसं नाहीये मम्मा. श्रेयस, काय झालंय बेटा? तू सांगणार नाहीस का मम्माला? मम्मा, आज अजून एक गोष्ट घडली आहे खूपच वियर्ड. काय झालं बेटा? आराध्याने डब्यात मला कांदे बटाटे दिले जेवणाच्या ऐवजी. काय? कांदे बटाटे? हो. अरे श्रेयस, तू काय बोलतोयस बेटा? असं कसं होईल? असे कसे कांदे बटाटे देईल तुला टिफिन मध्ये ती? मला पण तेच कळत नाहीये ना मम्मा. और आय डोंट श्रेयस, हे बघ, म्हणजे आय डोंट वॉन्ट टू बी पर्सनल, बट तुझं आणि तिचं काही भांडण झालंय का? तिच्या मनाला लागेल असं काही तू बोललायस का? नाही नाही मम्मा, तसं काहीच नाही. तसं असतं तर मी हे सगळं तुम्हाला का सांगितलं असतं. बरोबर आहे बेटा, पण मग असं कसं? आय मीन, ती वेडी आहे का टिफिन मध्ये कांदे बटाटे द्यायला? हा, बरं आहे बघ, ती आता आमच्या बरोबरच आहे, शॉपिंग करते ना, थोडा मूड पण बरा दिसतोय तिचा. आम्ही बोलू का तिच्याशी? नाही नाही मम्मा, प्लीज तिच्याकडे हा विषय नका काढू. काय आहे, ती आधीच टेन्शन मध्ये आहे. त्यात तिला हे सगळं कळलं तर ती उगाच विचार करत बसेल. आपण तिचं टेन्शन नको वाढवायला. प्लीज तुम्ही नका काढू हा विषय तिच्याकडे. हा, नो 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 बेटा, डोंट वरी, यू आर राईट, ऍब्सोल्युटली राईट. काही काळजी करू नकोस. आणि सगळ्यात महत्वाचं बेटा, काहीतरी ऑर्डर कर आणि खाऊन घे. ओके? हो, मी ऑर्डर करतो ना काहीतरी. बाय द वे, तुमचं शॉपिंग कसं चाललंय? शॉपिंग? मज्जा. म्हणजे आम्हाला वाटलं होतं की खूप बोर होऊ आम्ही, पण तसं नाही होतं अजिबात. खूपच मज्जा येते रे. आणि तुझ्या बायकोची चॉईस माइंड ब्लोईंग. ते तर आहेच. सुपर सुपर, मजा करा. शॉपिंग तर होत आलं आमचं आता, फक्त आईच राहिलंय तेवढंच. का? अरे, आई तुला माहितीये ना, ऑलरेडी चोखंदळ आहे. मुळात तिला साड्या आवडत नाहीये, आणि एखादी आवडली तर पहिले ती प्राइस टॅग बघते, आणि प्राइस बघितली की म्हणते नको नको, एवढी महाग कशाला. आपली आई आणि तिची पैसे वाचवण्याची मोहीम, तेवढंच सुरू आहे. आणि त्यात तिला काही फोर्स नाही करू शकत. किती हट्टी आहे तुला माहितीये ना. आय नो, पण तुम्ही आजीची काळजी करू नका, मी हँडल करतो ते. ओके, पण हे बघ, तू एक काम कर आता, आधी काहीतरी खाऊन घे, हं? आणि आराध्याची काळजी करू नकोस. आपण आहोत ना, मम्मा आहे ना, मम्मा विल टेक केअर. ओके? येस मम्मा, थँक्यू. बाय बेटा. बाय. कांदे बटाटे. आराध्या देसाई. फर्स्ट हाफ तर झाला, आता सेकंड हाफची तयारी. Bang on. Do you understand? I'll make sure you understand. आराध्या कांदे बटाटे असं कोणी पाठवतं का? अरे श्रेयस, हम्म? अरे हे काय, बाहेरून जेवण मागवलेस, टिफिन नाही आणलास? ते आज असंच बाहेरून खायचा मूड झाला जरा. छान आहे, घे ना, घे. अरे नाही नाही, मी बाहेर मीटिंगला गेलो होतो ना, तिथंच माझा लंच झालाय. अरे खाऊन तर बघ, मस्त आहे, ये मस्त. चल बाबा, आता तू म्हणतोयस तर. अरे हे काय श्रेयस, हे काय, कांदे बटाटे? छान कामाला लावलंय वहिनीने. म्हणजे घरी घेऊन जायची भाजी तू ऑफिसला घेऊन आलाय. ते मी घेऊन आलो नाहीये, आराध्याने दिलेत. वहिनीने का? अरे तिने आज चुकून टिफिन मध्ये कांदे बटाटे दिले. वा वा वा, वहिनीचा सेन्स ऑफ ह्युमर कमाल आहे. म्हणजे टिफिनला कांदे बटाटे दिले. तुला हवं ते बनव ऑफिसला. आपण असं करूया, तू आराध्या वहिनीला सांग की हे सगळं इशिताला पण शिकव, म्हणजे लग्नानंतर ती माझी अशी मस्करी करेल. एक मिनिट, म्हणजे तुला वाटतंय की तिने मस्करी केली आहे? ऍब्सोल्युटली. आता तू सगळ्यांची मस्करी करतोस, तर वहिनीने तुझी मस्करी केली. नाही, मी सिरियसली विचारतोय. तुझी खात्री आहे की तिने मस्करीच केली आहे? हो, 100%. पण तू इतका सिरियस का होतोयस? अच्छा, आज जे घरी झालं त्यामुळे?
श्रेयस चिल, ते निव्वळ योगायोग आहेत, इतका विचार नको करूस. पण एकाच दिवसात असे योगायोग कसे काय होत आहेत? होतात, हुशार माणसाकडून पण चुका होतात. तू जास्त विचार करू नकोस. नाही, खरंच तसं असेल तर बरंच आहे, पण तरी मला एकदा डिरेक्टली तिच्याशी बोलावंसं वाटतंय. अरे मग बोल. नाही ना, नाही बोलू शकत. काय आहे, ती आधीच टेन्शन मध्ये आहे, त्यात मी हा विषय तिच्याकडे काढला तर तिला उगाच गिल्टी फील होणार, मग ती आणखीन टेन्शन घेणार. काय? याला म्हणतात खरं प्रेम. तू स्वतःला होणाऱ्या त्रासापेक्षा वहिनीला होणाऱ्या त्रासाचा जास्त विचार करतोयस ना. कसं गोड असलास. आणि ही जी तुझी स्माइल आहे ना, ती वहिनीच्या प्रेमाची जादू आहे. खरं आहे. पण मला आता सांग, ही स्माइल वहिनीच्या चेहऱ्यावर कधी दिसणार? म्हणजे म्हणजे तू वहिनीला प्रपोज केलंस की नाही? केलं ना लग्नाच्या आधी. किती बोरिंग आहेस यार तू. का? अरे लग्नानंतर केलंस का? लग्नानंतर नाही केलंय प्रपोज. अरे यार तू पण ना, हे बघ तुला एक आयडिया देतो. तुला वहिनीच्या चेहऱ्यावर आनंद बघायचा असेल, तिचा स्ट्रेस दूर करायचा असेल ना, तर तिला छान रोमॅन्टिक प्रपोज कर. तुझं प्रेम व्यक्त कर. काय कधी करणार आहेस? अरे यार, तू अशी घाई करू नकोस, मी करीन ना. मी छान काहीतरी प्लॅन करतो, असं मस्त वेळ घेऊन काहीतरी करतो. अरे आता प्रपोज करण्यासाठी काय विचार करायचा? मस्त तिला लॉंग ड्राईव्हला घेऊन जा. ए थांब, तू मला काय भरवतोस? तू एक घास खाणार होतास. तू आधी खा. नाही नाही, तू आधी खा. एक घास तू खाणार होतास ना, तू म्हणालाच मला खाशील. घे. प्लॅन सांगतो. खुश. छान झाली शॉपिंग. शॉपिंग शॉपिंग झालं एकदाच शॉपिंग. झालं काय? ही फक्त सुरुवात आहे आई. अगं मान्य आहे ग, पण आता मला जमत नाही, थकायला होत. बरं बरं, बस बस. आजींना उगाच या शॉपिंगच्या गडबडीत आमच्यामुळे थकायला झाले. आजी या, बसा तुम्ही आधी या. अगं त्रास झालाय, पण तुझ्यामुळे नाही काही. आता पूर्वीसारखी सवय राहिली नाही ना मला, म्हणून. आराध्या, तुला सांगते, वेन आय वॉज अ लिटल यंगर ना, शॉपिंग म्हणजे आईचं फेवरेट काम. रिअली अनमॅचेबल. काय उत्साह असायचा. काय ग? आराध्या, आता माझे गुडघे दुखतात म्हणून, नाहीतर एवढ्यात मी 10 दुकानं पालथी घातली असती. तुला माहितीये का आराध्या, आमच्या वेळेला लग्नाचा बस्ता बसायचा. म्हणजे नवरा नवरीचे कपडे, मानपानाचे कपडे, घरातल्या सगळ्यांचे कपडे, साड्या, सगळं एका बैठकीत व्हायचं बघ. आणि नवरा नवरीला बोलायची काही सोयच नसायची. सगळं आई वडील ठरवायचे, आई वडीलच कपडे घ्यायचे. आता सारखं नव्हतं ग. सिरियसली? म्हणजे असं हे कलर थीम वगैरे काहीच नसायचं का? नाही नाही, थीम बिम काही नाही. मोजून 2-4 कपडे घ्यायचे. म्हणजे आदल्या दिवशीची हळदीची साडी, नंतर बोहल्यावर उभं राहताना मामाची साडी, लग्नातला शालू, आणि दुसऱ्या दिवशी आपली पूजेची साडी बिडी, बास झालं. बस एवढंच? हो, एवढंच. आता सारखं फॅड नव्हतं तेव्हा. आता कसं दिवसभरात 4-4 कपडे बदलत असतात. ते काय ते लेंगे, घागरे, काय शरारा फिरारा. अरे बाई 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 बाई, माझी जीभच वळत नाही बघ. अगं त्या दुकानात मी ते सगळं बघितलं ना, मला गरगरायलाच लागलं. ए आई, चहा घेऊया का ग? हो. लवली. अमृता, आले मॅडम. सगळ्यांसाठी चहा आण. इशिता डार्लिंग, सगळं तुझ्या मनासारखं झालंय ना शॉपिंग? हॅपी? हो मॅम, वंडरफुल. खूप छान शॉपिंग झालं ऍक्च्युली. आता सगळे आले की त्यांनाही दाखवूया हे. हो सासूबाई, चालेल. ए, त्या यांना बोलू ना, त्या आशाताई, त्याही बघून घेतील. हो. या मॅडम, तुमचं पार्सल. या, थँक्यू थँक्यू. या या. सासूबाई तुम्ही जमलात ना, बसा. अगं
मी ठेवते. वा 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 झालं वाटतं शॉपिंग. अरे हे बघ आले आम्ही आलोच आता हं? अरे वा भरपूर शॉपिंग केलेली दिसते. पण आमच्यासाठी काही घेतलंय की नाही, की स्वतःसाठी साड्याच घेतल्या? हं? वहिनी ऍटलिस्ट नवरदेवासाठी तरी काही घेतलंय की नाही? अरे बापरे, मी तर विसरलेच, मी काहीच नाही आणलंय तुमच्यासाठी. श्रेयस, अक्षय, आधी जरा बसा, चहा वगैरे घ्या, मग दाखवते शॉपिंग काय केलंय ते. बसा. बर अमृता, अमृता, आता तू चहा करशील तेव्हा एका कप मध्ये यातल्या 2 गोळ्या टाकायच्या. ओके. तो कप आराध्याच्या हातात द्यायचा, दुसऱ्या कुणाच्याही नाही. डू यू अंडरस्टँड? येस मॅम. 2 गोळ्या चहामध्ये. हो. गो.